मुंबईसारख्या महानगरात सुद्धा खाजगी सावकारी किंवा पठाणी वसुली कशी सुरू आहे हे दाखवणारी घटना मुंबईच्या मुलुंडमध्ये समोर आली आहे। भिशीच्या नावाखाली खाजगी सावकारीचा पाश कसा आवळला जातोय, पाहूया हा खास रिपोर्ट। मुंबईत मिल कामगारांचं आणि त्यांच्या कुटुंबियांचं आयुष्य उद्ध्वस्त करणाऱ्या बऱ्याच बाबींपैकी एक बाब म्हणजे पठाणी व्याज। या पठाणी व्याजाची आठवण करून देणारा एक प्रकार मुलुंडमध्ये घडलाय। या सावकारी प्रकाराला भिशी असं सोज्वळ नाव दिलं जातंय आणि मोकाटपणे हा प्रकार सुरू आहे। कल्याणमधील 41 वर्षीय काळूराम भोई यांच्यासोबत घडलेल्या प्रकारानं ते पुरते धास्तावले। नेमकं काय घडलं? काळूराम भोई यांनी महेंद्र गुप्ताच्या वडिलांकडे जानेवारी 2023 मध्ये 20,000ची भिसी सुरू केली। 2 हप्ते भरल्यानंतर 1,20,000 रुपयांचं कर्ज या भिसीवर घेतलं। 3,40,000 रुपये भिसीच्या स्वरूपात आतापर्यंत परतफेड। गुप्ताच्या वडिलांचा मृत्यू झाल्यानंतर महेंद्र गुप्ताचा कर्जाचे पैसे परत करण्यासाठी तगादा। 3,40,000तील पैसे कापून घेऊन बाकी पैसे परत करावेत अशी भोईंची भूमिका। गुप्ता कुटुंबियांकडून वारंवार पैशाची मागणी। वैतागून भोई ज्यावेळी महेंद्र गुप्ताला भेटण्यासाठी त्याच्या घरी गेले तेव्हा गुप्ता कुटुंबियांनी त्यांना बंदी बनवलं। कशीबशी सुटका करून घेतल्यावर भोई यांनी थेट नवघर पोलीस ठाणे गाठलं। पोलिसांनी खंडणीचा गुन्हा दाखल केलाय। जे बीसी चालवणारे आहेत तिथे आरोपीचे वडील ते ऑगस्टमध्ये एक्सपायर झालेले आहेत। त्याच्यानंतर त्याच्या मुलाने महेंद्र गुप्ता त्याने त्याचे पैसे जे 1,20,000 आहेत ते मिळण्यासाठी त्यावरती व्याज मिळण्यासाठी याच्याकडे पाठपुरावा केला। तेव्हा आरोपीने फिर्यादीने सांगितलं की मी ऑलरेडी 3,40,000 दिलेले आहेत, ते त्यातले तुझे 1,20,000 किंवा 1,28,000 ते कापून घे आणि मला राहिलेले पैसे दे। तर तो हिसाब करण्यासाठी त्यांनी 4-5 दिवसापूर्वी या फिर्यादीला आपल्या घरी बोलवलं आणि फिर्यादीने तेच सांगितलं की हे पैसे तुम्ही तिकडे कापून घ्या। तर देत नाही म्हणून त्याच्यातून डबल एक चेक लिहून घेतला आणि त्याला डांबून ठेवला, त्याचा मोबाईल काढून घेतला होता। त्यासंदर्भात त्यांनी फिर्यादीने दिल्या तक्रार गुन्हा दाखल झालेला आहे आणि तपास चालू आहे। सर्व प्रकरणातील नवघर पोलीस स्टेशनमध्ये FIR लॉन्च झालेली आहे, पण पोलिसांच्या या प्रकारे जे FIR लॉन्च करून ज्या कलम जे सेक्शन्स लावायला पाहिजे होते त्या प्रकारचे दिसत नाहीये। कारण महाराष्ट्र सावकार अधिनियम 2014 प्रमाणे काही अवैध सावकारींबरोबर कायदेशीर कारवाई करण्याचे काही तरतूद आहेत। या घडलेल्या प्रकारानं पठाणी व्याजाची आठवण झाली। काय आहे पठाणी व्याज पद्धत? मुंबईतील काही पठाण मिल कामगारांच्या अडचणीच्या काळात व्याजानं पैसे द्यायचे। पगाराच्या दिवशी अव्वाच्या सव्वा व्याज सांगून मिलच्या बाहेरच पगार हिसकावून घ्यायचे। पठाणी व्याज पद्धत सध्या अस्तित्वात नाही। मुळातच इतक्या भयंकर व्याजदराने कर्ज घेण्याची वेळ लोकांवर का येते हा प्रश्न आहे। परंतु त्यापेक्षा अधिक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे इतके कडक कायदे असतानाही भोई यांच्या प्रकरणात पठाणी व्याज आकारण्यात आलंय। कायद्याचा धाक अजिबातच शिल्लक नाही का असा सवाल या निमित्तानं पुन्हा समोर येतोय। निकेश शार्दूलसह विक्रांत शिंदे, पुढारी न्यूज, मुंबई।